जसं मी तुम्हाला म्हणत आहे की प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आपल्यानुसार काहून सक्सेसफुल आहे, काहून की त्याचा विचार करण्याची दृष्टिकोन वेगळा आहे. आपण हा जो गुंतवणूक सुरू केला होता त्या दिवशी तुमच्यासोबत बोलून या उद्देशानं सुरू केलं होतं की हा आपला रिटायरमेंट फंड बनणार आहे. बरोबर आहे. आता 50% विचार केला त्यामध्ये. 50% तुम्ही तर 50 वर्षाचा विचार केला. मी म्हणतो 10-15 वर्षात विचार करा ना, काहून 50 वर्ष करता. हो. तर आता विषय असा आहे की तो उद्देश तुम्ही विसरले, काहून की तुम्ही म्हणता की मला रिटर्न नाही दिसू राहिलं. हा, बरोबर आहे. आज रिटर्न नाही दिसू राहिलं तर सगळ्या भारताला सगळा हा प्रॉब्लेम आहे सध्या, तुम्हाला एकट्याला नाही आहे. आपण कोणता मुलगा पण जन्माला आणतो तर 18 ते 20 वर्ष थांबतो की तो कमाई सुरू करेल. आपण मुलाला लहानपणापासूनच सांगतो का 2-3 वर्षातच की अरे बा तू कमाई करणार भाई, तेरे को पैदा क्यों किया हमने. नाही, तसं तर नाही होत. मग मग प्रत्येक गोष्टीला वेळ लागते ना. हे बघा, 2च कारणाने माणूस खूप पैशाला बनतो बरं. एक कारण त्याला देव भेटून जातो आणि काहीतरी मार्ग देऊन देतो. दुसरं कारण थांबा लागते, पेशन्स ठेवा लागते. पेशन्स ठेवा लागते काय. पण मला असं वाटलं बघा, आपण यामध्ये आता जवळपास मला 2 वर्षापेक्षा लागतात नाही. हा, म्हणून मला असं वाटलं 2 वर्ष झाली अजून काहीच नाहीये. मला कठीण गेम आपला आहे पण पंजाबी. अरे वाटण्या मी तुम्हाला तेच म्हणतो ना, आज आपण मी तर तुम्हाला पैसे काढून देऊ राहिलो, त्यात काही वाद नाही आहे. तर आजच्या 10 वर्षांना आपण डबल बोलू ना, तर तुम्ही एकाच ठिकाणी डोकसा आपटसान. आपण दुसरा काहीतरी प्लॅन चालू करून ठेवू बरं आता. तुम्ही ते पण किती दिवस चालवसान याची बी गॅरंटी नाही ना. हा, नाही त्या गोष्टी होतात. त्याला माणसाला काय होते माहिती आहे का, दुसऱ्या ठिकाणी पैसा दिसले म्हणून तिसरीकडे पैसे असं होते. जगाची रीत आहे.